इच्छा आहे की महाराजांची जी गाथा आहे, विचार आहे, ते तुम्ही रील्समध्ये, सोशल मीडियामध्ये आणण्याकरता विद्यापीठात खरंच काम करा. आणि हे नक्की हे जे 15 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष आहे, हे लोक ते वाचतील. कारण त्यांना आता त्यांचं बदललं आहे. आता पुस्तक घरामध्ये, लायब्ररीमध्ये ते वाचणारी संख्या कमी होत चालली. आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज बाय युझिंग बेस्ट टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही इस्रायलला गेलो, तिथलं शूटिंग केलं सगळं संत्र्याचं. स्पेनमध्ये गेलो, तिथलं शूटिंग केलं. मी स्वतः इथून एक शूटिंग करणारी टीम घेऊन गेलो होतो. 70 शेतकरी होते. आणि मग एवढा स्क्रीन लावला आणि मी सांगितलं फोकट्यांना बोलवायचं नाही. ते आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात रॅली देतात लोक, चहा पाणी नाश्ता फुकट, गाडी केव्हा झाली ते. मी म्हणलं हे लोक नाही पाहिजे. 250 रुपये तिकीट लावलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, विदर्भातून महाराष्ट्रातून 650 शेतकरी आले 250 रुपये भरून. आणि पैसे लावून असल्यामुळे ते पिन ड्रॉप सायलेंट बिलकुल सगळ्यांनी बघितलं. 4 लेक्चर झाले आणि शांतपणे संत्र्यावर त्यांनी बघितलं. एक पुस्तकही काढलं त्याच्यावर. आता त्यांचं आम्ही वेबसाईट तयार केली. संत्रा उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, कॉटन उत्पादक शेतकरी. आणि मग त्याच्यावर ते ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज याच्याकरता सोशल मीडियाचा उपयोग केला. खूप लोकांपर्यंत पोहोचतो त्या. त्याच्यामुळे आता मी 15 तारखेला मला वाटतं याच याच्यात गजानन महाराजांची पोथी तयार केली आहे डिजिटल. आणि ती पोथी अशी तयार केली आहे की तो पेन आहे, तो तुम्ही जर त्या याच्यावर हे केला तर मराठीत तुम्हाला अनुवाद मिळेल, हिंदीत केला तर हिंदीत ऐकायला मिळेल, इंग्लिशमध्ये केला तर इंग्लिशमध्ये ऐकायला मिळेल, आरतीवर ठेवलं तर आरती वाजेल. म्हणजे कागदच आहे ते. पण ती पोथी तयार केली. माझी खूप इच्छा आहे की महाराजांची पण तशी विशेषतः त्यांची गाथा तयार झाली पाहिजे. हे तुम्ही 60 वर्षाच्या लोक आता आहेत, त्याचं जाऊ द्या, वाचू द्या, पुस्तकं चालणार. पण हे जे 15 वर्ष, 12 वर्ष, 25 वर्ष आहे, त्यांच्यापर्यंत जर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन केलं तर उपयोगाचं होईल. आणि एक सोपी गोष्ट आहे जी महाराजांच्या विचारातली आहे की ते छोट्या छोट्या ह्याच्यात त्यांनी मांडलेली फिलॉसॉफी आहे. आणि ती विशेषतः आज आपल्याकडे आपण म्हणतो, कधी कधी माझ्याकडे खूप लोक येतात की आता हा पुतळा उभा करा, तो म्हटलं कशाला उभा करा. पुतळे उभं करून कोण काळजी घेणार आहे. मग त्यांच्या पुण्यतिथीच्या जयंतीलाही जात नाही हार टाकायला लोक. आमचं नाव द्या. मला वाटतं ते आमच्याकडे नागपुरात एक पुतळा उभा झाला होता. पवार साहेब आणि मी अतिथी होतो. आणि ज्यांचा पुतळा होता ते जिवंत होते. आणि ते मी त्यांना म्हटलं, तुम्ही जिवंत असताना पुतळा उभा करायला आम्हाला बोलवता, आम्हाला कसं तरी वाटतं. ते म्हणे मला नाही वाटत तर तुम्हाला का वाटतं. मी म्हटलं तुमच्या गेल्यानंतर पुतळा उभा करू, गॅरंटी कोण घेईल म्हणे. शेवटी आम्ही पुतळा उभा केला, उद्घाटन केलं. तर ते कसं आहे की शेवटी कुठली गोष्ट जबरदस्तीने नाही होत. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. आणि हे कंटेंट चांगलं आहे. आणि ते कंटेंट तरुण पिढीपर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवणं, हे विशेषतः विद्यापीठामध्ये हे काम चांगलं होऊ शकतं. आणि त्याच्यामार्फत पोहोचलं तर फायदा होईल. आम्ही मध्ये खंजिरी भजन स्पर्धा घेतली होती. महाराजांच्या याच्यावर हजारो लोक होते आणि खूप सुंदर भजनं म्हणले. किती विदर्भाच्या खेड्यापाड्यात, चिमूर तालुक्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागात आजही महाराजांवर प्रेम करणं, श्रद्धा करून रोज संध्याकाळी तुकडोजी महाराजांची भजनं म्हणणं